हा मम्मी. ए पवन काय म्हणत होतास? हा मम्मी, ते आपलं काय. काय हो पार्टनर, तुमचा मित्र असं गोंधळलेलाच असतो का? तो गोंधळलेला, तुम्ही गोंधळलेले. गोंधळलेलं कुठे काय? नाही. बिट्टी, तू इथे काय करते? मला बोलायचं आहे तुमच्याशी. या बिट्टीने गौरीजींना सगळं खरं सांगितलं नाही काय? काय तुम्ही असं कसं करू शकता? काय केलंय मी? लपलाय काय? हा वय वय. तुम्ही कोणाचा आवाज करताय? अहो चंदू शेठ माझा कसा बसलाय. म्हणून तुम्ही इकडे उभा आहे? चंदू शेठ ते महत्वाचं नाहीये. तुम्ही काय करायलाय? मी हे ते जाऊ दे, एक काम करा, हे दादा लिहून द्या आणि तिने काय बोलतात ते मला येऊन सांगा. जा. तुम्ही एक काम सांगितलं, आता तुम्ही दोन सांगते. अहो मग 2 काम करा, हे दादाला द्या आणि तिने काय बोलतात मला येऊन सांगायचं, कळलं का? असं म्हणताय? हा. सांगायचं तुम्हाला? आता सांगतो. जा. बिट्टी, तिला काय विचारता? माझ्याशी बोला. तिची काही चूक नाहीये, सगळी चूक तुमची आहे. चूक? चूक नाही फळ. हे घे गौरी. नकोय मला. नकोय? मग तुम्ही तरी घ्या. मलाही नकोय. तुम्हाला पण नकोय? पण त्यांनी तर द्यायला सांगितली होती. कोणी? कोणी? ते हा 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 पवन दादा. नकोय आता फळ चंदू शेठ. तुम्ही जा. मी जाऊ? पण नाही, अजून एक काहीतरी काम होतं म्हणून थांबलोय. थांबा, आठवू द्या. काय? तेच आठवतंय ना. हा, त्यांनी सांगितलं की तुम्ही काय बोलताय ते ऐकायचंय आणि त्यांना जाऊन सांगायचंय. बोला आता. त्यांनी विचारलं ना, मग त्यांना सांगा या मिस्टरांची काही खैर नाही आता. अच्छा, त्यांना सांगायचंय की मिस्टरांची काही खैर नाही, मिसेसनी सांगितले है ना? हा. बिट्टी, जरा चल.